माउंटेन ड्यू डर की माँ की. जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होती आमची एक्झाम, म्हणून आम्हाला एक्झामला जायचं होतं. म्हणून आपण लवकरात लवकर गणेशची पूजा करून घेतली आणि पाया पडला. म्हणलं बाबा चांगलं जाऊ दे पेपर. पाया पडून झाल्यानंतर आपण तिथून सरळ सुटलो बघा भालकीला सुटल्यानंतर रस्त्यातच आमची गाडी म्हणली मालक मालक मालक. मी म्हणलं भाई थांब, तुला पण थोडंसं पाजवतो पाणी. तिला जर पेट्रोल काढलं आणि सुटलो. हे बघा रस्ते डांबरीशीच जायंगे असं म्हणून सुटलो. रस्त्यात आपल्या मित्राला घेतला आणि बिदरमधले गणेश बघत आलो बघा. ह्यो आमचा मित्र आणि त्याच्या मागे हा गणेश. ह्यो आहे बघा गुंप्याचा गणेशाचा हा डेकोरेशन. ह्यो बघितला आणि त्याच्यानंतर आमचा बॉडीगार्ड गेला बघा पेन, कारण एक्झाम लिहायला पेन पाहिजेत. तिथून येऊन बघतो तर काय रोड पूर्ण जाम झाली. अबो म्हणलं आता काय खरं नाही. मग कसं बस अशा पाण्यातून काढली तिथं येऊन पुढे येऊन बघतो काय त्याच्याकिंता मोठा हा प्रश्न पडला. इथं तर गाडी अडवत होती, जायचं कसं एक्झामला? समोर तर जाता येत नाही, गाडी अडकली आहे, गाडीला अडवत आहेत. असं विचार करत होतो तेवढ्यात एक मर्दगडी आला आणि म्हणला थांबा, हे बघा माउंटेन ड्यू डर की माँ की. तसं म्हणत त्यानं सुटला. आम्हाला पण जरा धैर्य आली, आम्ही पण त्याच्या मागे सुटलो माउंटेन ड्यू म्हणत. मग त्याच्यानंतर आम्ही सरळ गेलो बघा कॉलेजला जाऊन एक्झाम दिली. एक्झाम देऊन झाल्यावर परत सुटलो रिटर्न सुटल्यानंतर परत अजून काय पाणी कमी झालंच नव्हतं. म्हणलं अरे बापरे, म्हणलं काय हालत आहे. तर दुसरा काय रस्ता नव्हता आम्हाला कॉलेजला जायला, म्हणून त्याच रस्त्यानं जाणं आणि येणं. मग ह्या पाण्यात कसं बस काढलो. एकतर पाण्याचा प्रभाव, त्याच्यामध्ये खड्डे कुठं आहेत ते पण काही दिसत नाही. आता म्हणलं आला आता काय रंग आला असं, आता काय कुठं काय कळना खड्डे कुठे आहेत आणि काय कुठे आहेत. म्हणलं आता कसं बस हळूहळू काढून घेऊन जाऊ. हळूहळू काढून घेत जातच होतो. पाठीमागनं आमच्या मित्राचा आवाज आला बघा असं. तेवढ्यात आमची गाडी गेलीच एका खड्ड्यामध्ये. बरं झालं आम्ही पडलो नाही, तर पडता वाचलो तर अंग पूर्ण भिजलं असतं, आमचा पूर्ण राडा झाला असता. तेवढ्यात मग कसं आणि सावरून घेत गाडी साईडला घेऊन गेअर कमी करत साईडला घेऊन आलो. तेवढ्यात ह्यो मामा आम्हाला म्हणत होता बघा, ये बाबा इकडून जा की, इकडून काय म्हणत होता. मी म्हणलं ठीक आहे मामा, थँक्यू, धन्यवाद. मग तिथून आपण सरळ गेलो आमच्या ताईच्या घरी गेलो. ताईच्या घरी न दिसलाच. अरे बापरे म्हणलं, जेवण करून घेतलो ताईच्या घरी. आणि त्याच्यानंतर हा बघा आमच्या कृष्णाचे काहीतरी लाड हे चालूच असते त्याचं, काहीतरी ते काय शांत बसना, वळ करते. त्याच्यानंतर आमचा बॉडीगार्ड काढला कार. म्हणलं चल जरा बाहेर जाऊन फिरून येऊ. म्हणलं हा मोसममध्ये जरा फिरणं पण चांगलंच वाटते. रस्त्यामध्ये खाला आम्ही कटलीस मस्त केलं होतं. तिथून येत होतो, वर रस्त्यात दिसला आम्हाला बिदरच्या राजा. अप्पो म्हणलं आता एवढा भारी इथं एवढं आलं तर आतमध्ये जाऊनच येऊ. म्हणलं बघा तुम्हाला पण दाखवा म्हणलं बिदरच्या राजाचं पूर्ण लोक. हे बघा कसं एकदम भारी त्यांनी डेकोरेशन केलेत. जगन्नाथपुरीचं त्यांनी पूर्ण लुक दिलेत. आतून पण एकदम खतरनाक डेकोरेशन केलेत आणि डेकोरेशन पण मस्त दिसतं. आणि हा बिदरचा राजा पण एकदम खतरनाक. बघा बिदरच्या राजाचं लुक जवळून एकदम असं एकदम भरून वाटते की बापरे, आता काय खरोखरच बाप्पा बसले की काय. बाप्पाला बघून झाल्यानंतर मग आपण तिथून सरळ सुटलो घरी तेवढेच अंधार झालताच, कारण आम्हाला बिदरचा राजा बघायला जरा उशीर झाला. तिथे येऊन आपण गेलो गणेश मंडळामध्ये आमच्या गावच्या, बघून आलो घरी.